त्यांनी मान्यवरांना सन्मानपूर्वक रंगमंचावर घेऊन यावं. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आदरणीय माननीय डॉक्टर मोहनजी भागवत, पद्मविभूषण आशाताई भोसले, भावगंधर्व यावं अशी विनंती मी अमेय हेटे यांना करते. आपण सगळ्यांनी कृपया शांतपणे आपल्या खुर्च्यांवर बसून घ्यावं अशी विनंती करते. हा सगळा सोहळा आपण बघता आहात. आपण कृपया शांतपणे बसावं अशी विनंती. सगळ्यांनी बसून घ्यावं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. सगळ्यांनी बसून घ्यावं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. कृपया आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे. रसिक हो, आज एक अद्भुत असा संयोग जुळून आलेला आहे. योग जुळून आला आहे. आपण सगळे याचे साक्षीदार आहात. अशा व्यक्ती रंगमंचावर आहेत आणि असे रसिक समोर आहेत. असं जेव्हा असतं ना, तेव्हा नाट्यगृहाचं रूपांतर मंदिरामध्ये होतं आणि रंगमंचाचा आपोआपच गाभारा होतो. असा गाभारा आपण बघतो आहोत. सगळ्यांनी बसून घ्यावं. धन्यवाद. आशाताई, आशाताई, मागच्या वर्षी आपला 90वा वाढदिवस झाला. त्या वर्षी आमचा हट्ट होता की 90 मान्यवरांचे लेख असलेला एक ग्रंथ यावा. हा हट्ट आम्ही आपल्या वाढत्या दिवशी म्हणजे 91व्या वर्षी पूर्ण करतोय. पण हे केवळ 90 लेख नाहीत, तर 90 कोटी जनतेच्या मनातल्या या भावना या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आज आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं असलेल्या या सभागृहात त्यांच्या आशीर्वादासह माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीनं हा कार्यक्रम लाईव्ह बघत असलेल्या जगभरातील कोट्यावधी जनतेच्या साक्षीनं हा हट्ट आम्ही पूर्ण करून घेतो आहोत आणि आपण हा पूर्ण करू दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. कार्यक्रमाला पुढे नेऊया आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करूया. स्वयंसेवी, निस्वार्थ राष्ट्रभक्ती आणि चरित्र प्रशिक्षण हेच ध्येय समोर ठेवत माणूस घडवत विश्वाच्या प्रांगणामध्ये हिंदुत्वाच्या मूल्यांचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत आज विशेषत्वानं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी ॲडव्होकेट आशिष शेलार आणि व्हॅल्युएबल ग्रुपचे श्रीयुत अमेय हेटे यांना करते.
वाकड्यात आपण वळतोय. आशाताईंचा आवाज जेव्हा कानापासून हृदयापर्यंत जातो तेव्हा आपल्याला अवर्णनीय आनंद का होतो याचं एक छोटंसं विश्लेषण. कारण आशाताई मनामध्ये अर्थ उभा करतात एखाद्या गुढीसारखा. त्यांनी तो अर्थ भोगलेला असतो अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा, शंकरांनी झेललेल्या गंगेसारखा. कधी कधी त्यांनी तो अर्थ गिळलेलाही असतो नीळकंठाने प्राशन केलेल्या विषासारखा. त्यांनी तो सुरांसकट पेललेला असतो श्रीरामांच्या धनुष्यासारखा. त्यांनी सुरांची पूजा केली असते हनुमानाच्या भक्तीसारखी. सुरांचं शब्दांशी नातं जोडलेलं असतं एखाद्या सुंदर सेतूसारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध आणि भावना जपल्या असतात वहीतल्या पिंपळ पानासारख्या. अशा आशाताई आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एका विशेष कार्यक्रमाकडे मी आता आपल्याला नेणार आहे. प्रत्येक कलाकाराच्या मनात आशाताईंबद्दल काही भावना आहेत आणि त्या भावना बोलून दाखवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांची आहे. कारण दैवी देणं देणारी ही गायिका म्हणजे आत्ताच्या काळातली सरस्वतीच. आणि अगदी असं म्हणावंसं वाटतं की सगळ्या सन्मानांच्या पलीकडे जेव्हा रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी गायिका आपल्या साक्षात समोर असते तेव्हा म्हणावंसं वाटतं, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, काय तयाला सन्मान दुजे, काय तयाला पद्मविभूषण. आणि नेमकं हेच मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एका खास कलाकाराला इथे आता आमंत्रित करणार आहे. एका सन्माननीय विश्वविख्यात कलाकाराला टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. त्यांना आशाबाईंविषयी काय वाटतं ते सांगणारे आमंत्रित करूया पद्मश्री सोनू निगम यांना. नमस्कार सर्वांना. देवी माँ प्रणाम, भागवत जी नमस्ते, शिलासत नमस्ते, रिजना जी नमस्ते, आपको भी बहुत नमस्कार. मैं बिल्कुल कुछ नहीं कहना चाहता था पर मुझे अमेय जी ने कहा है कहने के लिए, पर मैं कहने से ज़्यादा करना चाहूँगा क्योंकि आज सीखने के लिए बहुत सारे साधन हैं. आज पूरा सोशल मीडिया से लेकर बड़े बड़े ऐप्स हैं, लेकिन जब सीखने के लिए कुछ था नहीं तो लता जी और आशा जी थी. इन्होंने पूरी दुनिया को गाना सिखाया है. तो आपको भाई मैं कुछ कहना नहीं चाहूँगा, मैं कहना चाहूँगा जो आपसे सीख सके उसके लिए धन्यवाद, जो आपसे सीख रहे हैं उसके लिए धन्यवाद, जो आपसे सुन के जान गए कि ऐसा नहीं सीख पाएंगे उसके लिए भी धन्यवाद. और हमारे सनातन धर्म में, हिंदू धर्म में अपने गुरु को ईश्वर की जगह दी जाती है. आप हमारी देवी हैं और मैं सनातन धर्म की तरफ से आपको आपका सम्मान देना चाहूँगा. आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुवून सगळ्या कलाकारांच्या वतीनं सोनू निगम त्यांच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त करतायत. अतिशय मनाला आनंद देणारा आणि मनाच्या कप्प्यामध्ये कायमस्वरूपी ठेवणारा हा क्षण आपण सगळे बघतो आहोत, आपण साक्षीदार होतो आहोत त्याचे. आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतल्या जात आहेत. वेदमंत्राच्या घोषासह आपण या सगळ्याचा आनंद घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. यानंतर 91 दिव्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचं औक्षण करण्यात येईल. वस्त्र फुलांची परडी त्यांना देण्यात येईल आणि वेदमंत्राच्या घोषणांना सुरुवात करेल. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानः शृण्वन्नोतिभिस्सीदसादनम्. ॐ स्वस्ति नो मिमेदामश्विना भगः स्वस्ति देव्यदेतिरनर्वणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना
स्वस्तये वायमुपपर्वामहै सोमो स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वागणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसु रग्ने स्वस्तये देवा अवन्त्वभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्वंहसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति मध्येरेवते स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधे स्वस्ति बन्धा मनोजरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनरदददाग्नता जानता सङ्गमे महे स्वस्तयानन्दार्क्षमरित्तनेमिं महद्भूतं वायस देवतानाम् असुरग्रमिन्द्र समक्तु यशो नावमिवारोहे माम् औहो मुजामाङ्गिरा सङ्गयञ्च स्वस्त्यात्रेयं मनसा च दाक्षाम् प्रयातपानिः शरणं प्रपद्ये स्वस्ति सम्पादे श्वभायन्नो अस्तु ॐ स्वस्ति ॐ अग्निरायुष्मान् सवनस्पतिभिरायुष्मान् तेनत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि सोम आयुष्मान् स ओषधिभिरायुष्मा तेनत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि यज्ञ आयुष्मान् स दक्षिणाभिरायुष्मान् तेनत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि ब्रह्मायुष्मत्तद्ब्राह्मणैरायुष्मत्तेनत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि देवा आयुष्मन्दस्ते नत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि श्रीर्वरजस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः शतायुधाय शतवीर्याय शतोदयेऽभिमतिशाहे शतयो न शरदो अजेतारिन्द्रो नेशतदुरितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ते तेषां यो अज्जानि मजेति माहव तस्मै नो देवा परिधत्तेह सर्वे ग्रीष्मो हेमन्तपुनो वसन्तः शरद्वर्षा सुविदन्नो अस्तु तेषां ऋतूनागुं शतशारदानान्निपात येषामभये स्याम इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणुता बृहन्नमः तेषां वयगो सुमदौ यत्नियान जोगजिता अहता स्याम भद्रान्नश्रेयः समनेष्टदेव त्वया वशेन समशेमहित्वा स नो मयो भो पितो आविशश्वरन्तो गायतनुवे स्यो नः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्मणित्वा श्रिये जातः श्रिया निरेयाय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन्भवन् सत्यासामिदामिदद्रौ श्रिय एवैनन्दच्छ्रियामा ददाति सन्दतमृजावशकृत्यौ सन्दत्ते सन्धीयते प्रजया वशुभिर्य एवं वेद यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेतत् अमुञ्जलोकमिदमुच सर्वम् तन्नो नक्षत्रमभिजित् विजित्य श्रियं दधात् वरुणीयमानाम्
महे बुद्धियमन्द्रं मे गोपाय यं ऋजयस्त्रैविदा विदुः ऋजः सामानि यजोगुंसि सा हि श्रीरमृता सदा दीर्घायुष्यमस्तु. न भूतो न भविष्यती असा हा देखणा सोहळा आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार. पंडित हृदयनाथ मंगेशकर अर्थातच आशाताईंच्या भावाने सुद्धा त्यांच्यासाठी एक सुंदर साडी आणली आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की आदरणीय मोहनजींनी ती साडी आशाताईंना द्यावी. मी विनंती करते ती साडी घेऊन यावी आणि मोहनजींच्या हस्ते ती आशाताईंना प्रदान करावी. ह्या सगळ्या भावना आपल्या सुद्धा मनात आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण या भावनेमध्ये सहभागी होऊया. टाळ्यांचा गजर जोरदार करूया. आणखीन एका महत्त्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे. स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन. त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे ज्या रसिकांनी आशाताईंवर प्रेम केलं त्यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिलंय. ते पत्र आशाताईंची भावना म्हणून मी आपल्याला आधी वाचून दाखवते. आशाताई लिहितात, मला 90 वर्षापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या माझ्या रसिक बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. तुम्ही नसता तर कुणीच कलाकार झाले नसते, पण तुम्ही मला 80 वर्ष सातत्याने प्रेम केलं. माझ्या जीवनात कष्ट बघून तुम्ही मला तुमच्या घरातली एक सदस्य मानता. धन्यवाद हा शब्द फार छोटा आहे. मला असंच प्रेम देत राहा. तुमचीच आशा भोसले. मी विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी या सुरेख पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि प्रकाशक म्हणून डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. अशोकजी मुळे यांनी कृपया मंचावर यावं. डिंपल प्रकाशनचं हे 50वे वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. डिंपल प्रकाशनसाठी सुद्धा एकदा टाळ्या आणि एक महत्त्वाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी. स्वरस्वामिनी आशा या सुरेख ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट छपाई, दुर्मिळ छायाचित्र आणि 90 मान्यवरांचे लेख असा हा सुंदर अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. आशाताईंबद्दलच्या भावना आपल्याला वाचायला मिळणार आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि कार्यक्रमाला पुढे नेत मी या ठिकाणी ॲडव्होकेट आशिष शेलार यांना आमंत्रित करणार आहे. आशाताई आणि ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं एक वेगळंच नातं आहे. हे पुस्तक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा जगातील नंबर 1चं पुस्तक झालं पाहिजे असा आग्रह ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी धरला आणि आम्ही तुमच्या सतत पाठीशी आहोत असं आश्वासन सुद्धा दिलं आणि त्यातूनच आजचा हा सोहळा आणि अर्थातच हे पुस्तक आपल्यासमोर आहे. सन्मानपूर्वक आमंत्रित करते ॲडव्होकेट आशिष शेलार यांना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी,
आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई, नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर. खरं तर या सभागृहा एवढं श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल. कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्याबरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमही पार्ल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत. माझ्यासाठी तर वैयक्तिकरित्या हा अद्वितीय कार्यक्रम यासाठी आहे कारण एकाच वेळेला माझी दोन दैवत मला त्यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे. मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आवडणारही नाही, पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे. यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असू शकत नाही. आणि स्वरांची देवता आमच्या ताई आशाताई या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे. यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही. वृत्तनिवेदिकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं की पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे. श्री नरेंद्र हेटे, श्री अमेय हेटे, मंजिरीताई हेटे, प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली. मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही, तर समाधानही देईल इतक्या पद्धतीने लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकामागच्या कल्पनेमध्ये चाटुगिरीची कल्पना नाहीच. व्यक्तिपूजेपर्यंत मर्यादितही नाही. साहित्य निर्मितीसाठीचा रूढ परंपरेचा अर्थही नाही, तेवढ्या पुरतच नाही. खरं तर हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि अमूल्य हा शब्द रोज कदाचित ऐकल्यामुळे गुळगुळीत वाटेल, पण ज्या वेळेला हे पुस्तक आपल्या हाती पडेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की यामागे एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान वैचारिक आहे. ते अधिष्ठान अशा व्यक्तीबद्दल आहे, त्या व्यक्तीचं नाव आशाताई भोसले आहे. आणि म्हणून जन्म उत्पत्तीच्या मीमांसेप्रमाणे आत्मा जर अमर असेल तर देह जन्म घेत असतो त्या आत्म्याच्या रूपानं. आणि म्हणून आपण सगळेच जण या लोकांमध्ये आहोत. काहींचे जन्म कर्मपरत्वे असतात, काहींचे कार्यपरत्वे असतात, काहींचे कारणपरत्वे असतात. पण कोणीतरी सांगितलंय की कर्मपरत्वे जीवन जगणारे 90% लोक आहेत, कारण इच्छा वासना अपेक्षा राहिल्या म्हणून जन्म मिळालाय. कार्यपरत्वे करणाऱ्यांचे जन्म 10% असू शकतात, कारण एका विशेष योजनेच्या राहिलेल्या उरलेल्या कारणासाठी जन्म झालाय, असेही 10% लोक असतात. पण परमेश्वरी योजनेने कारण परत्वे जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अमूल्य असतात आणि त्या व्यक्तींचं नाव आशाताई भोसले असतं. हे या ठिकाणी अमूल्यतेचं नाव. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 4 भूमीतून जावंच लागतं आणि त्या 4 भूमी चुकवताच येत नाहीत. एक जन्मभूमी, दुसरी कर्मभूमी, तिसरी कार्यभूमी आणि 4थी स्मशानभूमी. आणि या 4ही भूमीमध्ये जाताना आपल्याला भेटणारे सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रपरिवार, संवाद वेगवेगळे असतात. पण या जन्मभूमीपासून स्मशानभूमीपर्यंत 4ही भूमीवर तुम्हाला आम्हाला हातात हात घेऊन स्वररूपी घेऊन जाणार असेल तर ते आशाताईंचे स्वर असतात.
आणि म्हणून आशा याही गोष्टीवर माझा स्वतःचा विश्वास आहे की मनुष्याचा देह हा 5 कोशांनी बनला आहे. ज्ञानमय, आनंदमय, विज्ञानमय, अन्नमय आणि मनोमय. समाधानी माणूस तोच ज्याच्या 4 कोशाचे सर्व प्रकार एका कोशात सामील होतात, म्हणजे आनंदमय कोशात सामील होतात, तोच समाधानी. पण त्या आनंदमय कोशात 4 कोश जाण्यासाठी लागणारं वंगण, ऊर्जा, लुब्रिकंट कोण असेल तर तो आशाताईंचा स्वर असतो. आणि म्हणून आशाताई अमूल्य आहे. मित्रांनो, आशाताईंबद्दल बोलण्याचे विषय खूप आहेत, पण मी खूप विचार करत होतो की आशाताईंबद्दल असं काय बोलावं ज्या पुस्तकात नाही, किंवा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेलही नसेलही. हृदयनाथजींना स्वाभाविक आहे सगळ्यात जास्त माहिती आहे. आणि मग माझ्या डोक्यात विषय आला की आशाताई या केवळ महान गायिकाच आहेत तसं नाही, त्या आहेतच. आशाताई केवळ महान गायिकाच नाही तर महान नायिका सुद्धा आहेत. आणि मी हे का म्हणतो याचं कारण, तुम्ही जर पूर्ण त्यांचं आयुष्य बघाल, आमची इच्छा आहे त्यांनी बायोग्राफी लिहावी, पण आशाताई जेव्हा ठरवतील तेव्हा लिहितील. पण ज्यांना त्यांच्या आयुष्यातले कांगोरे माहिती आहे ते नक्की आहे म्हणतील की असा कुठली गायिका आहे की जिच्यावर, एकमेव गायिका आहे की जिच्यावर संपूर्ण बायोपिक निघू शकतो, तो आशाताईंचा आहे. कारण हे कथानकच असं आहे. आशाताईंच्या जन्मापासून भूक पोटाची होती, पण त्यांची तहान स्वरांची होती. लहानपणापासूनची गरिबी होती, त्यामुळे लक्ष्मी रुसली होती, पण सरस्वती पावली होती. या गरिबीतून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर लहानपण काढता काढताच कामाला लागण्याशिवाय या पूर्ण कुटुंबालाच, मंगेशकर कुटुंबाला पर्यायच नव्हता. असं जीवन त्या गरिबीमध्ये या कुटुंबाने आणि आशाताईंनी त्या ठिकाणी पूर्णपणे बालपण घालवलं. तारुण्य सुरू होतच आहे. तर एक कथानक कसं आहे, बायोपिक साठी पहा. तारुण्य सुरू होतच आहे, इतक्यात प्रेमात पडून लग्न झालंय. आणि स्वतः खेळायचं वय असेल, त्यामध्ये आईच्या संपूर्ण रूपाने स्वतःच्या मुलांसाठी वेळ देणं नशिबी आलंय आणि ते योग्यतेने त्यांनी केलं आहे. लग्न झाल्यानंतर विरही आहे. पती विना स्वतःच्या मुलांना वाढवण्यासाठीचा संघर्ष आशाताईंनी केला आहे. सकाळचं गाणं गायचं, दुपारचं जेवण करायचं, संध्याकाळी रियाज करायचा आणि रात्री पोरांना परत. एकट्या महिलेचा, एकट्या बाईचा, एकट्या आईचा संघर्ष आशाताई जगल्या. कधी कुटुंबाबरोबर असेल, कधी कुटुंबाबरोबर नसेल, पण व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या चढाओढी आल्या आहेत त्यातला संघर्ष आहे तो गीतकारांशी आहे, संगीतकारांशी आहे, निर्मात्यांशी आहे, दिग्दर्शकाशी आहे. पण त्यावेळेला मला पोटाशी काय या भुकेनेच मुलांना वाढवण्याचा एक कौटुंबिक संघर्ष सुद्धा आशाताईंच्या बायोपिक मध्ये आहे. ज्या वेळेला संपूर्ण तारुण्य बहरात येतं, त्याच काळामध्ये पुत्र वियोग आणि पुत्रीची आत्महत्या हे दोन्ही बघण्याचं एका अर्थाने कमनशिबीपणा त्यांच्या आयुष्यात आला. त्यानंतर आयुष्याशी संघर्ष करत संगीताची मैफिल आणि संगीताचा हा पूर्ण लवाजमा आशाताईंनी चालवला आणि जगाला जिंकावं अशा पद्धतीच्या गाण्यांची, सुरांची, स्वरांची निर्मिती आशाताई करतायत, पण त्याच्या मुळाशी दुःख घेऊन जगतायत. आणि म्हणून त्यांनीच अजरामर केलेलं कविवर्य सुरेश भट यांची गझल हे आशाताईंचं संपूर्ण जीवनपट सांगतं. आणि कवी सुरेश भट जे गायलंय आशाताईंनी, त्यात असं म्हणतात, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की
मज हसावे लागले. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे. आज वाहत आहे. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले. लोक भेटा यास आले काढत्या पायासवे. लोक भेटा यास आले काढत्या पायासवे, अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी. खूप आयुष्य गेलं. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कशी होते मलाही आठवावे लागले. आणि असं जीवन जगतानाही यशस्वीपणे जगल्या. आणि म्हणून या सभागृहातील, या देशातील, या जगातील प्रत्येक बाईला जगलं कसं पाहिजे याचं नेतृत्व देणारी महानायिका आहे. आणि म्हणून महागायिका ते महानायिका अशा या प्रवास केलेल्या आमच्या आशाताईंवर लिहिणारं हे स्वरस्वामिनी आशा हे पुस्तक, आणि त्याचं प्रकाशन करायला सुद्धा एक असे महनीय विचारवंत परमपूज्य सरसंघ चालक मोहन भागवतजी आले आहेत. आणि म्हणून ही वाटचाल आपल्याला सगळ्यांना काही शिकवणारी आहे. त्यातले आपण वाटेकरी होऊया, आनंदाचे क्षण टिपूया, एवढंच पुरेसे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण सोहळ्यामध्ये अनेकांचे हातभार लागले. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अनेकांचे हातभार लागले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता पुढे आपण जातोय. आणि मी आशिषजींना विनंती करते की त्यांनी ही कृतज्ञता अर्पण करावी. त्यांना हे पुस्तक देऊन आपण ही कृतज्ञता अर्पण करणार आहोत. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि या पुस्तकाचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करते. सुरुवातीला आमंत्रित करते, पुस्तकाचं डिझाईन ज्यांनी केलं आहे शिरीष खांडेकर, निर्मिती ग्राफिक्स कोल्हापूर यांना आमंत्रित करते आणि आशिषजींना विनंती करते त्यांना हे पुस्तक द्यावं. शिरीष खांडेकर. त्यानंतर आमंत्रित करते श्रीनिवास विरकर, ज्यांची छपाई आहे कॅलिडोग्राफिक्स. श्रीनिवास विरकर यांनीही मंचावर यावं. या संपूर्ण पुस्तकामध्ये आशाताईंचा सगळा रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवणारे विश्वास नेरुरकर यांनाही मंचावर आमंत्रित करते. त्यांनीही पुस्तकाचा स्वीकार करावा अशी विनंती करते. सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ विश्वास नेरुरकर. मगाशी मी आपल्याला म्हटलं की तारांगण इथे उतरलं आहे. त्या सगळ्यांप्रतीही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. आमंत्रित करते माननीय राजदत्तजी यांना. टाळ्यांच्या गजरात आदरणीय. बरं, राजदत्तजी इथे उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. श्रीत अशोक सराफ आणि श्रीमती निवेदिता सराफ यांनाही मंचावर आमंत्रित करते. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. सगळे मान्यवर आहेत आणि या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अमूल्य असं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. श्रीत अशोक सराफ आणि श्रीमती निवेदिता सराफ. श्रीमती अनुराधा पौडवाल. अनुराधाताई पौडवाल यांनी मंचावर यावं. श्रीत सोनू निगम यांनीही कृपया मंचावर यावं. श्रीत सोनू निगम, अनुराधाताई, श्रीत सोनू निगम.
वैशाली सामंत, नूतन आजगावकर, नूतन सरसंघचालक आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू-भगिनींनो, आज मी जे आपल्यापुढे काही बोलणार आहे ते माझ्याशिवाय आणि कोणी बोलू शकत नाही, कारण तो माझा अनुभव आहे. या रंगमंचावरती सगळ्यात जास्तीत जास्त कोण गायला असेल तर हृदयनाथ मंगेशकर. जास्तीत जास्त मी गायलेलो आहे आणि दोन तीन नाही, अनेक अशा गोष्टी मी केल्या, जसं की रात्री 12 वाजता कार्यक्रम सुरू करायचा आणि सकाळी 6पर्यंत गायचं, असं पण अनेक वेळा केलेलं आहे मी. तर ते पार्लेकर आज मला दिसत नाही आहेत म्हणून मी बोललो आणि काही नाही. जोरदार टाळी पडते पार्लेकरांची. हा, क्षमा करा, इथं काही हिंदी लोक दिसतात मला, पण मला माहिती आहे की हरीश वगैरे मराठी चांगलं कळतं, तर मी मराठीत बोलतो. आपल्याला एक गंमत सांगतो. 1942 साल आणि रखरखती दुपार. किती रखरखती की मला एकदम बसल्या कवी गिरीशची यांची ओळ आठवली की दुपाराचे सचित्र ऊन मृगजळासा डांबवी. असं सचित्र ऊन पडलं होतं आणि तापी नदी अतिशय निर्मळ, अतिशय सुंदर, आणि तिथं बिहड म्हणजे नदी ज्याला कापून जाते एका मातीला, तिथं बिहड तयार होतं. आणि एक जुना किल्ला, हे जे थाळनेर गाव आहे हे म्हणे खानदेशची राजधानी आहे, पण सगळ्यात नगण्य गाव मी आयुष्यात बघितलं तर खानदेश थाळनेर. आणि त्या नदीवरनं फक्त 8 वर्षाची किंवा 9 वर्षाची एक मुलगी, म्हणजे आपली आशा भोसले, म्हणजे माझी आशाताई, मला कडेवरती घेऊन, कारण मला चालता येत नव्हतं, एका हातामध्ये धुण्याचा गठ्ठा आणि तो घेऊन दुपारच्या वेळी चालत ती घरी आली. आणि तिने आजीला सांगितलं की काही खायला आहे का. तर आजीने सांगितलं की उठबट तो खाण्याच्या गोष्टी काय करतेस. आशाला खूप खायची आहे, तो असं म्हणत होतो. तर आशा ते म्हणाले की अगं मी सकाळी सारवलं, सगळ्यांचे कपडे धुतलेत, आमकं केलं, तपं केलं, बाळला दिवसभर कडेवर घेऊन फिरते. बाळ म्हणजे मी.
आणि तू मला खायची गोष्ट काय करतो? ती बोलली अच्छा अच्छा, भाकरी ठेवलेली आहे आणि तिखट आणि तेल ठेवलेलं आहे, ते खा. तर हे आमचं अन्न होतं. अनेक वर्ष मी अशा ती फक्त भाकरी, तिखट आणि तेल, भाजी भात वगैरे जे पदार्थ असतात ते आम्हाला माहिती नव्हते. आमच्या घरामध्ये दीदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर, ही तेव्हा काम करत होती मुंबईला. तिला सांभाळायला किंवा तिला सोबत म्हणून मीनाती तिच्याबरोबर होती. पण मी, उषाताई आणि आशाताई आम्ही त्या खेडेगावात अडकलो होतो. युद्धाचे दिवस होते, महायुद्ध चालू होतं, त्यामुळे काही चांगलं अन्न वगैरे काही मिळत नव्हतं. अतिशय गरिबी होती आणि त्याच्यामुळे आम्ही तेल भाजी पण नाही, तेल आणि तिखट असं खाऊन आम्ही राहत होतो. त्याच्यात आशाताईने म्हणाले की अरे, मग आशाताई ती भाकरी आणि तेल तिखट खाल्लं तिने. मग आमची ताई म्हणजे माझी आजी, ती बोलली आशा गायला ये. मग आशाताई जेडी नावाच्या एक बाई होत्या त्या, आणि सगळ्या बायका बसल्या आणि गाणं सुरू झालं. जे गाणं आपण जैत्रीजैतपदे ऐकलेलं आहे, जे गाणं मी जैत्रीजैतपदे दिलं, ते गाणं आशाताई त्यावेळी गात होती 1942 साली, म्हणजे बरोबर 83 वर्षापूर्वी. तर सांगायचा ही हकीकत यासाठी सांगितली की बस संध्याकाळ झाली, आशाताई खूप वेळ गायली. मेरा छल्ला जो गुम गया ढूंढ लो जमादार, अशी गाणं काही ती गायली. आणि ते गाणं मी जैत्रीजैतपदे दिलेलं आहे, ती आशाताईच गायलेली आणि अतिशय लोकप्रिय झालं ते गाणं. तर हे जे बदले 83 वर्षाच्यामध्ये खूप पुलाखालनं पाणी गेलं, सगळं काही सांगत बसत नाही आपल्याला. पण मी आशाताई सगळ्यात सुदृढ तब्येतीने, मी एका पायाने पहिला सुरू खराब. उषाताई मधात पायायची, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी फक्त. आणि मीनाती वर्ष अशक्त आणि आजारी, दिली कामावरती, तर सगळी घरातली कामं आशाताईला पडायची. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, ही सगळी कामं तिला करायला घ्यायची. पण हे नुसतं महत्त्वाचं नाही, सगळ्यात म्हणजे मला कडेवर घेऊन तिला मला हिंडवणं, मला खेळवणं, माझं सगळं काही जी घाण पडायची ती सगळी साफ करणं. आईने केली नसती जी घाण साफ, त्या आम्हाला बहिणीने केलेली आहे. तर असे काही उपकार असतात, अशी ऋणं असतात की जी कधी फिटू शकत नाही. आपण काहीही जरी केलं, मांजरी कापून दिली, ते ऋण फिटू शकत नाही. त्याच्यावर आशाताई मला, ती फक्त 9 वर्षाची होती, 8 वर्षाची होती, आणि ती घेऊन मला फिरत होती. आणि त्यात ते तुम्हाला एक गंमत सांगतो, त्यामध्ये पण एक गंमत आहे की दीदी म्हणजे लताबाई, मीनाती दोघी तंबोराकडून बाबांसमोर गायला बसायच्या. बाबा म्हणजे मास्टर ध्यानात, आणि ते बंदिशी गात आहेत, अनेक शिष्य समोर गात आहेत. आशाताई त्यावेळेला खर्च काय असायची, खेळत असायची. कुठं खाली खेळते, कुठं बाहेर खेळते. असं बरेच दिवस झालं. तर एक दिवशी आईनी बाबांना चिंतेने विचारलं की मालक, हे सगळी मुलं गात आहेत, ही आशा गात नाही. तर बाबाने असं उत्तर दिलं, हा आईने मला सांगितलेला किस्सा आहे, मी फार लहान आहे त्यावेळी. बाबाने असं उत्तर दिलं की हे हबं आहे. हबं म्हणजे म्हैस, म्हणजे ही भोळी आहे, ही भोळी आहे, पण ही जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेणारी आहे. ही बंदिशी पाठ करत नाहीये, ही गाणं शिकत नाहीये, पण ही सगळं पाठ करते, मनन करते, चिंतन करते त्याचं. आणि एक वेळ अशी येईल श्रीमती म्हणजे माझी आई, की ही कोणालाही न सांगताना जशी हवं अशी तिथं झुंडीबंद पळते,
तसे ही एकदम वरती येईल आणि गायला लागेल. तू हिच्या गाण्याची काही चिंता करू नकोस. आणि मी आपल्याला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, माझी स्मरणशक्ती फार तीव्र आहे म्हणून विश्वास ठेवा. ठाणेरला अशा ती गात नव्हती, म्हणजे ताई घ्यायची, आमची आजी घ्यायची, म्हणून तिथं आम्ही सगळेच घ्यायचे. अशा तिचं गाणं मी कधी पुण्याला ऐकलं नाही, कधी कोल्हापूरला ऐकलं नाही, कधी ठाणेरला ऐकलं नाही, आणि कधी नाना चौक म्हणजे मुंबईतही ऐकलं नाही. ही एकदम अचानक गेली आणि मी नाव ऐकलं की आशा भोसले ही मोठी गायिका झालेली. तर तो काळ ती मला भेटलीच नाही. त्या एक जगात एक आश्चर्य येते की जो भाऊ भावाला घेऊन ज्या मुलीनी हुतूतू खेळलेली आहे, कबड्डी खेळलेली आहे, काय काय खेळ खेळलेली आहे, पण मी खांद्यावरती बसलेला आहे. ते सिंधबादचं भूत कसं मांडीवर बसलं होतं ना, असं मी त्या खांद्यावर बसलो होतो. आणि ते सगळं करून हिने मला कधी सांगितलंच नाही. म्हणजे सगळ्यात फसवणं कोणाला म्हणावं, हिने मला सांगितलंच नाही की मी गाते किंवा मी काही करते. मी एकदम नाव ऐकलं की आशा भोसले, म्हणजे आशा मंगेशकर, असं मी मनातल्या मनात म्हटलं. आणि मग ही खूप मोठी गायिका झाली. मी काय सांगायचे त्याच्या, मी संगीताबद्दल की बोलत नाही. बरेच दिवस गेले, मी संगीत करायला लागलो आणि एक गाणं केलं. मी असा बसलो तर मला आमच्या ह्याच्यात इथं अशा दिला मी विनंती करतो की जर मी सदी केल्यात जीवलगासारख्या तर तिने गाव्यात. म्हणजे म्हणजे गमत अशी की 88 वर्षाचा संगीत दिग्दर्शक 88 आणि 90 वर्षाची गायिका, एक वेगळाच समूह जमवली. आपल्या आशीर्वादाला दिले त्या घेऊन नक्की धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू आहे आपण जे बोललात ते, आणि म्हणूनच याला घेत मला कविवर्य सुरेश भटांच्या ओळी अगदी म्हणाव्याशा वाटतात की आशाताई, ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे, ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे, चंद्राला उमगून गेले सूर्याला समजत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. माफ करा, मगाशी आम्ही जी कृतज्ञता व्यक्त केली त्यापैकी काही महत्त्वाची नावं राहून गेली आहेत. त्या चौघांना मी इथे आमंत्रित करते, आशिषजींना विनंती करते त्यांनी ही पुस्तकं द्यावी आणि नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते नौशादजींचे सुपुत्र राजू नौशाद आणि सबा मजरूह सुलतानपुरी यांना. त्यांनी कृपया मंचावर. मजरूह सुलतानपुरी यांची सुकन्या सबा आणि राजूजी नौशाद. या सगळ्या व्यक्तींना एकत्रितपणे आज या मंचावर बघताना आपल्या सगळ्यांना खूप आनंद मिळतोय आणि आजचा हा दिवस आपण कधीच विसरणार नाही याबाबत शंकाच नाही. श्रीयुत राजू नौशाद आणि सबा मजरूह सुलतानपुरी. ज्यांच्या आवाजाचे आपण सगळे दिवाने आहोत असे श्री हरीश भिमानीजी यांनी सुद्धा मंचावर यावं. हरीशजी भिमानी, जोरदार टाळ्या हरीशजींसाठी आपण वाजवल्या पाहिजे. हरीशजी, आपलं स्वागत. इथे सभागृह दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? वाचता येणार नाही ना मला, म्हणजे मला पुंते वाचायच्यात आणि काय नाही. मी काय लिहून बोललो नाही. काय वाटतं तुम्हाला, बसावं की उभं राहावं? हा,
मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम. हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे, ज्या थोर व्यक्तींच्या हस्ते झालेले, ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात म्हणून. प्रसाद महाडकर, नरेंद्र हेटे, अमय हेटे, मंजिरी हेटे, प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव या लोकांना, या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे. कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे. आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता. ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी, तशी मी दिसत नाही, पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणीही व्यक्ती सुंदरच दिसायची. आणि त्याला एक त्याच्यात कला होती, ती कला त्याच्याबरोबरच गेली. पण मला एक माणसाला विसरता येणार नाही. त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही, पण मला माहीत आहे, मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत, अजूनही ते आहेत, आणि सर्व हिरोईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात. गौतम राजाध्यक्षांनी माझ्या ज्यावेळेला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून, तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो, मी तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या आहात वगैरे असं. तर त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल. मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला. मेकअप ज्यावेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले, हे काय मडकं केलंस माझ्या तोंडाचं, काय तू काय काय फासलंस माझ्या. आशाताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका, संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग पुसून टाका हवं तर, पण तुम्ही हे करा. म्हटलं बरं. त्याचा मेकअप संपला, त्याने केस केले, काहीतरी केलं त्यांनी सगळं, आणि मी वळून माझ्यासमोर आरसा त्याने आणला. म्हटलं ही कोण आहे. मी इतकी सुंदर दिसायला लागले होते. तर ते मिकी कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरोईन्सचा मेकअप करत असतात, फार मोठे आहेत. गौतम राजाध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची जोडी होती. विश्वास नेरुरकर माझ्या आयुष्यात खास माझं त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी सगळे आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते. ते त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय. त्यांनी पहिलं दीदीचं पुस्तक काढलं, त्यावेळेला मला ते म्हणाले होते की आशाबाई मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे. तुम्हाला जरा पाणी देतं का. हे पाणी काय होतं ना, माईक समोर आलं ना तर म्हणजे घसा कोरडाच पडतो. बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो, कारण भीतीनं. तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दीदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक. तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी HMVला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत. ते HMVनी साफ सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही आहे. तर त्यांनी मग काय गली कुची में जाके उन्होंने ढूंढ ढूंढ के कहाँ से गाणे निकाले. आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन तो प्रसाद आणि ते दोघंजण मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं. ते पुस्तक छापल्यानंतर माझ्या 60व्या वर्षी ते त्यांनी रिलीज केलं.
मी त्यावेळेला 60 वर्षाचे होते आणि त्यावेळेला 11,500 गाणी मी गालेले होते. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं. कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते. लंडनवाले ते म्हणाले की नाही, आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं. तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉईस आहे. ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गालेले आहेत वगैरे. नाही, रेकॉर्डेड व्हॉईस आहे. तर गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला सर्टिफिकेट दिलं त्या लोकांनी. जगात सर्वात रेकॉर्ड माझा व्हॉईस आहे असं ते म्हणतात. तुमच्याकडं माझा आवाज, कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते. प्रमोद घैसास, मिनू कात्रक, विजय दयाल, भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक. ते 2 ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते. आता 100 ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन उपक्रमामुळं. त्यावेळेला 2 ट्रॅकवर किंवा 4 ट्रॅकवर आवाज असायचा. आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गाले, मी त्यांचे आभार मानते. रायटर्स, म्युझिक डायरेक्टर्स, सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स, मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना, जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते, अगदी प्रेमाचा प्रणाम करते. या वयात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही बघा, सहनशक्ती तुमची वाढवा. मैं यहाँ तक कैसे पहुँची हूँ. कहा था ना कि हिंदी